माई, मी काही मदत करू का? आहे का वेळ आपल्याला? हा नाही, आपले महत्वाचे आणि मौल्यवान सल्ले द्यायला जायचे यायचे असेल कुठेतरी, उगाच आमच्या या क्षुल्लक कामामुळे त्यात खोळंबा नको, नाही का? काय हो वहिनी? नाही तर काय. नाही, इथे मारे अगदी मदत करू का म्हणून परवानगी मागायची, पण बाहेर जाताना यांना परवानगीची गरजच नसते ना. नका ना हो असे बोलू. मी मुक्ताला भेटावयासच गेले होते. तिच्या बिचारीच्या आयुष्याची जी काही अवस्था झाली आहे त्याने अंतःकरणास पीळ पडला हो माझ्या. इतकी गुणी आहे बिचारी, का वाट्यासे हवे तिच्या हे सगळे. एक शब्द बोलू नकोस रमे. स्वतः विधवा असून सवाष्ण म्हणून फिरत असताना कुठे गेले होते गो तिचे गुण? इथे आपल्या स्वयंपाकघरात वावरली ती. अगो, ती स्वतःच्या घरात काही का करेना, पण इथे गोविंदराव रानड्यांच्या घरात असा भ्रष्टाचार. रमे, आणि जर तिची कड घेऊन जर बोलणार असशील तर आम्हास काहीही ऐकायचं नाही. मी तर म्हणते तू इथेही थांबू नकोस, निघ इथून. मुक्तीची जबाबदारी आता सार्वजनिक काकांनी घेतली आहे आणि आम्ही आता नाशकास जातो आहोत. मग निदान वडीलधाऱ्या बायकांचे समाधान करून तरी जावे. माई, मुक्ता आणि मोरू मामांचे लग्न लावून देण्याची जबाबदारी मी आता माझ्या माथ्यावरून उतरविली आहे. कारण आम्हाला अगदी उद्याच नाशकास जावे लागणार आहे. पण तू या प्रकरणातून अंग काढून घेतलेस हे नक्की खरे आहे? हो माई. घे शपथ. अशी शपथ घ्यावयास काहीच हरकत नाही, कारण तसेही आता खरोखरच माझा प्रत्यक्ष सहभाग संपला आहे. अगो घे ना शपथ. दातखिळ बसली का तुझी? मी शपथ घेऊन सांगते, मी आता जे काही बोलले ते सारे अगदी खरे आहे. दादा, रमाबाईंनी इथे येऊन तर गेल्या, पण काही विपरीत तर घडणार नाही ना? मुक्त, अगं तू काही काळजी करू नकोस. अगं रमाबाईंनी धीर धरावयास सांगितलं आहे ना, मग त्या नक्कीच काहीतरी करतील. पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या घरातील वातावरण निवळावयास तर हवे ना. निवळले वातावरण निवळले, अगदी साफ निवळले. म्हणजे रमेने आता सासवे समोर शपथ घेतली, मोरू मामा आणि मुक्ताच्या लग्नातून अंग काढून घेतले म्हणून. काय? अहो, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले मी, म्हणून ताबडतोब इथे निघून आलो. माधवराव सुधारणांच्या बाबतीत आचरण करताना कच खातात असे ऐकले होते. आज थेट अनुभवासच आले. शेवटी कच खाल्लीच त्यांनी, सोडले आम्हास वाऱ्यावर. नाही, पण मी नाही सोडले. अहो, मी आहे ना, मी सांगतो तुम्हास. तुमच्या बहिणीस मी कोल्हापुरात घेऊन जातो, तिथे लग्न करतो. अगदी राणीसारखी ठेवी नव्हतीस. मला काय फोट समजलास काय रे मोरू? आधीच्या 3 बायकांना तू कसे छळलेस हे चांगले ठाऊक आहे मला. पक्का ओळखून आहे मी तूस. माधवरावांच्या धाकात येथे नीट राहशील असे समजून तुझ्या प्रस्तावास होकार दिला होता. माधवरावांचा पाठिंबा असता तर झाले असते हे लग्न, पण नाही. आता नाही. तू वास्तवात कसा आहेस हे पक्के ठाऊक आहे मला. अरे कट्टर सनातनी आहेस तू. स्वतःच्या स्वार्थासाठी नवमतवादाचा बुरखा घातला होतास. चल निघ. कोणावर ओरडतोस? तुझ्या बहिणीचा उद्धार करायला आलो होतो, पण लायकी नाही तुमची. या मोरू मामाला एक शब्द जरी बोललास ना आमच्याबद्दल तर याद राख, होत्याचे नव्हते करीन. माझा गळा धरतोस या मोरू मामाचा. अरे
चल. माई, माधवा, हे घे. ही यांची शाल आहे. वाटले की तू आत्ताच एका मोठ्या आजारपणातून उठलायस, तेव्हा ही शाल तुझ्या सोबतच असू दे. नाशकात फार थंडी असते असेही ऐकले हो. बरे केलेत माई, खरेच बरे केलेत. ही शाल जवळ असली म्हणजे भाऊसाहेबच आम्हास आधार देत आहेत असे वाटेल. काय झाले माई? एक सांगू का रे, तू असा आजच निघण्याचा घाट घातलाय, पण आपल्या घरी हवन आहे, शांत आहे. अशा वेळी घरातल्या कर्त्या पुरुषाने असे निघून जाणे बरे वाटत नाही हो. असो, तुला जसे योग्य वाटेल तसे कर. तुला आणखीन एक विचारायचे होते. तू आमच्यापैकी कुणाला तरी नाशकास घेऊन जाणार आहेस का यावेळी? नाही म्हणजे रमेशही मदत होईल आणि तुझ्या तब्येतीच्या दृष्टीने आणखीन एक माणूस राहील. काय हवे नको ते पाहायास. माई, सध्या तुमची आणि ताई काकूंची तब्येतही ठीक नसते आणि तुम्ही तेथे आलात म्हणजे सारी कामे स्वतःच्याच अंगावर घ्याल. त्यापेक्षा येथे एकमेकांच्या जोडीने जे काही सुरळीत चालू आहे ते तसेच राहू दे. जशी तुझी इच्छा. रमे, फराळाचे बांधून ठेवले आहे, ते आठवणीने घेऊन जा. आणि माई, तुमचे म्हणणे आम्हास पटले. पूजा झाल्यावरच आम्ही बाहेर जाऊ, परंतु आम्ही खाली काही येणार नाही. काही आवरावयाचे आहे तेव्हा आम्ही येथेच काम करत बसू. रमाबाई मात्र मदतीला आणि कामे करायला येतील. बरे. भुवनानि पश्यन् स्वाहा आसत्येन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मृतं च हिरण्येन सविता रथेन देवयाति भुवनानि पश्यन् स्वाहा आप्याय स्वसमेतु ते विश्वतः सोमवृष्ण्यन् भवावाजस्य संगथे स्वाहा. ओम आप्याय स्वसमेतु ते विश्वतः सोमवृष्ण्यन् भवावाजस्य संगथे स्वाहा. ओम अग्निर्मूर्धा दिवः पतिः पृथिव्यायम्.
अगं बाई रमे, आलीस? ये, ठेव ती पाने. अहो अहो काय झाले? ऐकताय का सगळ्या जणी? रमा आणि माधव कुठेही जात नाहीयेत. पूजा होईस तोवर थांबतायत इकडेच. अगो बाई, अगं बाई, खरे की काय? रमे, जा सुभद्रा वहिनींना मदत कर. हो. सुभद्रा काकू, काय करू? रमे, चुलीवर ना भाजीचं पातेलं ठेवले, तेवढं घेऊन ये बरे. आले. हा? बाळंबटजी, दूध. छान. रमा, मला वाटते आता शांत होत आली आहे. माधवच बोलाव, त्याच म्हणावं आरती करावायची आहे. स्वतः एक महत्वाचे काम करीत आहेत तेव्हा ते असे म्हणाले की पूजा आणि आरती करून घ्यावी. त्याच म्हणावं मी बोलाविले. बरे. आतापर्यंत इथलं ग्रहयज्ञाचं होम हवन काम पूर्ण झालेलं आहे. तेव्हा आता सगळ्यांनी उभे राहूया आणि आरती करूया. स्वतः कसला विचार करीत आहात? नाशिकहून निघाल्यापासून आता परत जाईपर्यंतच्या घटनांचा आढावा घेत होतो. आढावा? होय. आता नाशिकचे वेध लागले आहेत. तेथे विचार आणि विश्रांती दोन्हीसाठी आपल्याला पुरेसे स्वातंत्र्य मिळेल. बरे, खालची तयारी चालू आहे ना व्यवस्थित? हो. मी बाळंबटजींना आपला निरोप दिला आपण आरतीसाठी खाली येऊ शकत नसल्याचा, पण ते म्हणाले मी बोलावले आहे म्हणून सांग. हाच दबाव कधी कधी. घात झाला, घात झाला. कसला आरडाओरडा ऐकू येतोय. चला होय. घात झाला. माधवराव, रमाबाई. श्रीराम, तू इथे कसा? बाळंबटची घात झाला, घात झाला. चाललंय काय तुमचे? हा? आणि आता ही कसली नवी थेरे लावली तुम्ही? आणि मी म्हणते आमच्या वाड्यात पाऊल टाकायची हिंमत कशी झाली तुमची? आणि बाळंबटजींनी सांगितलं होतं ना तुम्हाला, सांगितलं होते ना की गाव सोडून निघून जा म्हणून. आणि हे बघा, तुमच्या कुठल्याही भूलथापांना आम्ही आता बळी पडणार नाही. तेव्हा निघा इथून, निघा बरे. काय झाले? काय झाले? आता विचारून काय उपयोग? गेली ती, गेली. जीवाचे रान करून वाचवत आणली तिला इथे, आणि नेमका इथेच घात झाला. श्रीराम, झाले तरी काय? मुक्ता घरातून निघून गेली. हो, मुक्ता निघून गेली? पण कुठे जाणार ती?
एखादा हात नाही तर एखादी विहीर जवळ केली असेल तिने. अरे देवा, अगं बाई, घात झाला हो, घात झाला. शांत व्हा श्रीराम, शांत व्हा. कसा शांत होऊ? मोठ्या आशेने तुमच्या शेजारी राहावयास आलो होतो. वाटले होते तुमच्या छत्रछायेखाली सुखरूप राहू, पण नाही. सावली ऐवजी चटकेच बसले. सासरच्या छळापासून मुक्तेस वाचविले. नितड्या छातीनं केशवपणास विरोध केला आणि तिला इथवर घेऊन आलो, पण शेवटी ती गेलीच. ते पहा, तुम्ही आधीच आम्हास विश्वासात घेऊन सारे काही सांगून टाकले असते तर फार बरे झाले असते. त्याही परिस्थितीत आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यासाठीच रमाबाईंनी जाऊन मुक्तेश 4 समजुतीच्या गोष्टी सांगून वातावरण निवळेपर्यंत धीराने आणि धैर्याने राहण्यास सांगितले होते. अहो, पण त्याने काय होते? नुसती बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. येथील बायकांनी तिला टाकूनच दिले होते ना.